जव्हार नगर परिषद निवडणूक चुरशीची होणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। जव्हार नगर परिषदेची निवडणूक अतिशय चुरशीची, रंगतदार आणि त्रिशंकू होईल असे संकेत मिळत आहेत। भारतीय जनता पार्टी, महाविकास आघाडी आणि शिंदेची शिवसेना या पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील। बहुमताने सत्ता स्थापन करण्यात आणि नगराध्यक्ष पदावर उमेदवार विजयी करण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे। अजित पवार यांची राष्ट्रवादी कुणासोबत जाते यावर आगामी निवडणुकीच्या राजकीय समीकरणांची दिशा ठरणार आहे। शिंदेच्या शिवसेनेची अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू आहे, तर भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे। भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काही मोजक्या जागा देऊन उर्वरित मदत करण्याची हमी दिली तर भाजप जव्हार नगर परिषदेत सत्ता स्थापन करू शकेल। शिवाय शिंदेच्या शिवसेनेला रोखण्यात भाजपला मोठं यश मिळेल। जर शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात युती झाली तर भाजपला अनेक ठिकाणी निसट्टा पराभव स्वीकारावा लागेल। पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत 2 ते 3 गट वगळता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद कमी दिसते। मात्र जव्हार नगर परिषदेत प्रदीर्घ काळ राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे। जव्हार मधील साधारण 13,000 मतदारांपैकी 3,500 मतदार अल्पसंख्याक आहे आणि ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जोडलेले आहे। विशेषतः जव्हार मध्ये व्यापारी व उद्योजक मोठ्या संख्येने अल्पसंख्याक आहेत, त्यामुळे जव्हार मध्ये भाजपचे नगरसेवक एकाच्या पलीकडे गेल्याचे दिसले नाही। एकूण परिस्थितीत जव्हार नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका का निर्णायक ठरते त्यासंबंधीचा सविस्तर तपशील पाहू। जव्हार नगर परिषद निवडणुकीत भाजप, शिंदेची शिवसेना आणि महाविकास आघाडीतून शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडी घेईल असे चित्र पुढे येत आहे। भाजपने नगराध्यक्ष पदासाठी पूजा कुणाल उदावंत याचे नाव पुढे केले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रश्मी रियाज मणियार यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देईल। शिंदे गटाच्या शिवसेनेतून पद्मा गणेश राजपूत आणि प्रचिती मधुकर मुकणे यांची नावे चर्चेत आहेत। यापूर्वी सत्तेत राहिलेली अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सध्या तरी नगराध्यक्ष पदासाठीच्या स्पर्धेत उतरलेली नाही, परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीच भूमिका जव्हार नगर परिषदेच्या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे। भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काही जागा देऊन सोबत घेण्याची भूमिका घेतली तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात भाजपकडून शिंदेच्या शिवसेनेची मोठी कोंडी होणार आहे। मुळात भाजपचे कार्यकर्ते जव्हार नगर परिषदेच्या क्षेत्रात संख्येने कमी आहेत आणि राजकीय दृष्ट्या फारसे प्रभावी नाहीत। भाजपचे वरच्या पातळीवरील नेते आहेत, परंतु त्या नेत्यांची जव्हार नगर परिषदेच्या विकासावर फारशी प्रभावी भूमिका राहिलेली नाही। देशात, राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात असलेल्या सत्तेच्या बलस्थानाच्या बळावर भाजपचे नेते जव्हार नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका मांडत आहेत। जव्हार मध्ये एकूण मतदार संख्या 13,000 आहे, ज्यामध्ये 3,500 मतदार अल्पसंख्याक आहेत। जव्हार मधील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक आहे आणि त्यातील अनेक मतदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आहेत। जर भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जव्हार नगर परिषदेत युती केली तर त्याचा सर्वात मोठा फायदा संपूर्ण जिल्ह्यात होईल। अशा परिस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादी सोबत निवडणूक लढल्यास भाजप जव्हार नगर परिषदेत सत्ता स्थापन करू शकेल। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप सोबत युती करणं सोयीचं ठरणार आहे। जर अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढली तर शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांच्या गोंधळाच्या मनमानी कारभाराचे प्रचारात पुढे येणारे मुद्दे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला परवडणारे नाहीत। महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरायची तयारी दाखवत आहे, परंतु महाविकास आघाडीचा उत्साह शेवटपर्यंत टिकेल का याबाबत साशंकता आहे। एकूण परिस्थितीत जव्हार नगर परिषदेची निवडणूक त्रिशंकू होईल। जो पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा टेकू घेईल त्या पक्षाला सत्तेच्या दिशेने जाण्यासाठी सोयीस्कर ठरेल। यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।